तेवढं कमी आहे. कारण जर कळत नकळत कुणाचं नाव घ्यायचं राहायचं असेल त्यांचं देखील आम्ही आभार प्रकट करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सुभाष पाटीलने आम्हाला जवळजवळ महिनाभर आधीच या स्पर्धेची सूचना केली होती. एस पी या नावाने ते जास्ती परिचित आहेत. एस पी म्हणजे आमचे एक अतिशय चांगले पंच आहेत. एस पी आर एम. तर नक्कीच अजूकच्या भूमिकेत आपण सुभाष पाटीलला पाहू शकता, रमेश पाटील, नितीनला आपण पाहू शकता, विनोदला देखील आपण पाहू शकता. आणि ग्रामस्थ मंडळ संदर्भ नितीने ग्रामस्थ मंडळाचा हातभार असणं फार गरजेचं. ग्रामस्थ मंडळाचं नाव घेतलं की प्रत्येक जे ग्रामस्थ असतात त्यांना माहिती आहे की या स्पर्धेसाठी काही ना काहीतरी हातभार आपला देखील लागला पाहिजे. तर जगदीश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. तर गेम प्ले होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता श्याम दातीलकर ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन. आणि एक आपण क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला पाहू शकता डीप मध्ये, ऑफ साईडला तडामॅन पॉईंट कव्हर. पहिलं चेंडू, चेंडू दिशेवरती नियंत्रण राहत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. मिसफील्ड झाली आहे. विश्वास रसाळ करून पंच नोची खूण देखील करत आहेत. फ्रीट खरं का आपण बघितले तर चेंडू काही फेकायच्या आधीच पहिला चेंडू फेकला तो मात्र इथे पंचांनी नो घोषित केलं. म्हणजे 1+ धावा, 2 धावा आलेत आणि येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. स्ट्रायकिंगला सोनू वायलेला आपण पाहू शकता. एक काळ गाजवला क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने. वसारा म्हटला तर रवी वायले मास्टर माइंड खेळाडू, मलंगडचा डहाण्या भाग. तसं काय धावफलकावरती 2 फ्रीटचा चेंडू पाहिजे. आता कशा प्रकारे ते फलंदाजी करतो सोनू. सोनूसाठी क्षेत्ररक्षण ऑन साईडला, शॉर्ट पॉईंट लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, शॉर्ट मिड विकेटला, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन साईडला लॉफ केला. यावेळेला चेंडू जातो वडिश लॉंगाला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. राजेश वायले एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण एक्युरेट फेकी येते त्यांच्या माध्यमातून. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 3 धावा. रणवीर 11 अडवली संघ, राहुल भाई यांचा हा संघ आपण पाहू शकता फलंदाजी करतोय. तर त्यांच्या अगेन्स्ट आर्या 11 दिनेश पाटील खार्डी यांचा हा संघ. नितीन आपण मालकांना आणि दिनेश दादा देखील खेळतायत. श्याम राईट आर्म राऊंड तिकडे मार्गात. हा चेंडू खूप चांगला होता. ब्लॉकर मध्ये कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू जातो लॉंग ऑफला. राजेश आहेत, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. राजेशला माहिती आहे की एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही, त्यामुळे घाई करत नाहीयेत. कारण काय या संघासाठी मी नक्कीच म्हणेल 1 धाव संघासाठी, तर जगदीश 1 धाव आरोग्यासाठी. कारण का फिटनेससाठी हे खेळाडू सर्व खेळतायत आज. फिटनेस श्याम गोलंदाजी मार्कवर त्याला सोनू ऑन साईडला पुल करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. ते संधी आहे. सांघिक यश, फलंदाज बाद. संवाद मधला कडला वाद झाला आणि इथे मात्र फलंदाज आपण बघितलं तर बाद झाला. बघा रणवीर 11 संघ आपला 12वा खेळाडू पाठवून द्या, अन्यथा अजक जी पॅनल्टी देतील ती तुम्हाला पॅनल्टी नाही, पण तुम्ही जरा थोडंसं शिस्ती आपण तर थोडंसं सहकार्य करा. नवीन फलंदाज नितीन येतोय. बरोबर जितू पाटील आहेत नवीन फलंदाज, नितीन नाहीये. जितू येतात हरकत नाहीये. बऱ्याचशा खेळाडूंची नावं आपल्याला माहिती आहेत, काही खेळाडूंची नावं माहिती नाही आहेत. रणजित ठाणगे यांचे आगमन होतोय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. संजय अलिमकर सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिली LED TV ज्यांना मिळाली होती पेंढारकरच्या मैदानामध्ये बाळू पाटील, त्यांचा उल्लेख आम्ही मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये सुद्धा. राज जरा बघा, आम्ही संभाषण करतोय, थोडं सहकार्य करा. खरं संजय अलिमकर बद्दल मी नक्की, पेंढारकरची ती स्पर्धा होती आणि तेव्हा संजय अलिमकर मला वाटतं तेव्हा अशा प्रकारचे VCR LCD मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. जशी आज बाईक मिळाल्यानंतर आज 4 व्हीलर देखील क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना मिळते. चार धावा झाले तर धावफलकावरती. पहिला गडी बाद झाला. इथे सांघिक यश मिळालं. रणवीर 11 संघाचा फलंदाज बाद होतोय आणि 11 संघाला सांघिक यश मिळतोय. टॉस होता यावेळेला. यष्टीरक्षक बीट होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमारेषा पार. चौकार.
थँक्यू. तर 4ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. रणवीर इलेव्हन संघाची एक गडी बाद 8 सांघिक यश मिळालंय. जितू येतोय नो स्ट्राईकला. श्याम राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. यावेळेला सुरेख चेंडू होता. पायचीचा अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद होतो. यावेळेला श्याम यांना महत्त्वपूर्ण सफलता मिळते. सोनो बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. बघा बीमरसाठी एक रिव्ह्यू असणार आहे. फक्त 10 सेकंदात तो तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. फक्त बीमर सेंडूसाठी, कारण का सातत्याने आम्ही सूचना करतो. शरद 2 गडी बाद होत आहेत. महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त करतो. श्यामने मगाशी ओपिनियनमध्ये सांगितलं की मी पहिल्यांदाच खेळतोय 40+ आणि काय गोलंदाजी करतोय. नितीन एक काळ गाजवला आहे श्याम दातीलकरने. गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि आज बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. कारण खेळपट्टी बघितली नितीन, आपण बघितले खेळपट्टी माती आणि शेणाने बनवली खेळपट्टी गोलंदाजाला सहाय्य करते. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. एक रॉयल आयोजन आपल्याला बघायला मिळतं आहे. राजासारखं आयोजन केलं आहे ग्रामस्थ मंडळ आपण म्हटले तर संदपने आणि 40+चे जी संघटना आहे त्यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य. तर प्रवीण पाटील भोपर यांना विनंती करतो या व्यासपीठावर. प्रवीण पाटील स्वागत आहे आपलं देखील. एक जबरदस्त खेळाडू आणि एक चांगले आयोजन करते सुद्धा. श्याम तुषारत हा चेंडू सरळ बॅटने खेळला. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. चेंडू जातोय लॉंगॉनला. राजेश येतोय एकपेक्षा जास्त. इथे मात्र धावबादची संधी होती पण स्वतःला लगेच सावरतोय. कॉल देतोय नकार देतोय जितू यावेळेला आणि 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला रणवीर इलेव्हन संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. नितीन एक चांगला स्टार्ट मिळाला. मी तर म्हणेल 9 धावा आल्या आहेत पण 2 गडी सुद्धा बाद केलेत. 9 धावा. चला थोडंसं वेळ कमी घ्या. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घ्या तुम्ही. पंच खेळपट्टीवर कोणालाही मीटिंग घेऊन देऊ नका. खेळाडूंनी खेळपट्टीवर उभं राहू नका. थोडं सहकार्य करा मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुधीर व्यापारी. एक काळ गाजवला नितीन, ती आजही मला स्पर्धा आठवते. परशुराम पाटील मास्टर बेतवडेचे एक काळ गाजवला आपण तो आज ती स्पर्धा मला आठवते. कोल्हे नंदीच्या मैदानावर या संघाला 24 धावावरती रोखलं तर या संघाने समोरच्या रंगाला फक्त 9 धावा करून दिल्या होत्या 4 षटकामध्ये. नितीन संघ कोणता ते सांगणार नाहीये पण काय गोलंदाजी केली सुधीर व्यापारीने. अप्रतिम गोलंदाजी. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. स्ट्रायकरला शरद. तर प्रवीण पाटील येतात. स्वागत आहे प्रवीण पाटील आपलं देखील. सारंग चषकाचे प्रमुख आयोजक आणि एक चांगले क्रिकेट प्रेमी एक खेळाडू म्हणून त्यांची ख्याती देखील आहे. तर सुधीर व्यापारी आमच्या समर्थन कक्षांकडून. स्ट्रायकरला शरद. हा चेंडू ऑन साईडला प्लीक केलाय. बॉटमॅनचा सुरेख वापर. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल सुटतोय आणि चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. चौकार. 3 फ्लिक केला होता. स्कोअर लागला आणि झेल सुटला. चौकार देखील गेलाय. जगदीश पाटील हेच क्रिकेट आहे. तर क्रिकेटमध्ये झेल सुटला तर तुम्हाला आपण तर सीमेरेषेवरती बॅकिंग नसते आणि ती बॅकिंग न मिळाल्यामुळे चौकार जातोय. धावसंख्या 10 फलक रणवीर इलेव्हन संघाची 13. सुधीर शरद. हा चेंडू यावेळेला जास्त फिरकी घेतोय. लेग ब्रेक जास्त होतं. चेंडू बाहेर पडल्यानंतर जातोय. पंच वाईडची खूण करतायत. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती 14 धावा. रणवीर इलेव्हन संघ प्रथम फलंदाजी करताना सुधीर व्यापारी. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणार. इष्टेक्षक बीट होतं यावेळेला. 1+1 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 16 धावा. जगदीश पाटील आमचे गुणलेखक आहेत. अतिशय चांगले क्रिकेट प्रेमी देखील आहेत. जगदीश पाटील स्वागत आहे आपलं देखील. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. GTC आपण पाहू शकता ही वाहिनी. सुधीर. हा चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय. चेंडू खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. पायच्या पंचायत देशाला तो षटकार. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी यासाठी ते जाणले जातात. आज GTCने भरपूर नाव कमवलंय. भरपूर नवीन नवीन चांगल्या वाहिनी आल्यात. त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देऊ. चांगलं काम करा. चांगली क्वालिटी मेंटेन करा. धावसंख्या 10 फलकाती 22 धावा आपण पाहू शकता. थोडंसं बातचीत केली जात आहे. आपण पाहू शकता जितू पाटील एक अतिशय चांगला
यष्टीरक्षक आहे तेवढाच चांगला फलंदाज देखील आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय जितू आणि शरद या जोडीने. आता मात्र थोडीशी स्थिती सुधारली. रणवीर 11 संघाची 2 गडी लवकर बाद झाले ते सोनू आणि आपण येतोय सुनील. ही जोडी सुधीर व्यापारी गोलंदाजी मार्क राईट आर्म ऊर तिकडे मार्क करतोय. हा चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करतोय. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू जातोय करतोय मंत्रमुग्ध करतोय. फुटवरचा वापर बघा किती गेला. बॅक शॉट आणि वाईड चेंडू बॅक पुढे गेला आणि स्क्वेअर कट करतोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 26 धावा रणवीर 11 संघाची. आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय. सुधीर व्यापारी हल्ला करतोय. राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय सुधीर व्यापारी. हा चेंडू सरळ बॅटने खेळतोय यावेळेला मिडल मधनं लॉंग ऑन लॉंगच्या मधून चेंडू जातोय यावेळेला सीमा पार चौकार. चौदा धावा करतोय. काय फलंदाजी करतोय. नजाकत भरी फलंदाजी. ऑफ साईडला पण तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने खेळतोय. ऑन साईडला देखील तेवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने खेळतोय. आदिल पाटीलचं देखील आगमन होतंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक अतिशय चांगले खेळाडू स्वर्गीय मानव पाटील 11 आणि विक्रांत केने प्रतिष्ठानचे अतिशय चांगले गोलंदाज सुधीर. हा चेंडू अडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या मिड विकेटला. एक धाव कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक येतो डीप मध्ये चेंडूला उचलतो फेकी करतोय. 2 धावा इथे त्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. प्रथम फलंदाजी करताना रणवीर 11 अडीवली संघाची 2 गडी बाद 32 धाव संख्या आपण पाहू शकता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे प्रेक्षक आत्ताच आम्हाला जॉईन झाले आहेत आर्य 11 खालडी विपक्ष रणवीर 11 अडीवली म्हणजे राहुलभाई आणि दिनेशभाईच्या माध्यमातून आपण आता दोन्ही संघांच्या मध्ये हा सामना सुरू आहे. सुधीर व्यापारी तुझी तू. हा चेंडू चेंजा पेस यावेळेला यष्टीरक्षक बीट होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपात धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्तीत. या षटकात धावाला जगदीश पाटील आम्हाला माहिती देत आहेत की सुधीरच्या षटकात धावाला तब्बल 24 धावा. अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहू शकता जगदीश पाटीलच्या माध्यमातून. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 33 आपण पाहू शकता. 16.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते की येणाऱ्या कोणत्या गोलंदाजाकडे आता चेंडू सोपूर्त करायचा. विकेट इथे मिळवायचा आहे. शरद चांगली फलंदाजी करतोय. जितू पाटील देखील चांगली फलंदाजी करतोय. त्यामुळे विकेट मिळवणाऱ्या विकेट टेकिंग गोलंदाजाचा वापर केला जातो का पाहायचा यावेळेला. दोन पॉवर प्ले संपलेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये जर विचार केला तर धावा आल्या त्या 9 धावा आल्या त्या. त्यानंतर आपण दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये धावा विचार केला तर 24 धावा आल्या. तब्बल 33 धावा धावफलकातील लागल्यात. एक चांगला स्टार्ट मिळाला. 2 गडी जरी बाद झाले असतील तरी आपण पाहू शकता जगदीश पाटील की 33 धावा देखील आल्यात. 16.50च्या सरासरी धावा कुठल्या आहेत तर पैसा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा श्याम दातील करतोय. एक अनुभवी गोलंदाज आता इथे विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहायचं आहे. गुरुनाथ पाटील सारखा देखील गोलंदाज आहे त्या संघामध्ये. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग. प्रवीण पाटील देखील येत आहेत. भालचंद्र पाटील देखील येत आहेत. स्वागत आहे आपलं देखील. एक काळ गाजवला या खेळाडूंनी देखील आपल्या गावासाठी खेळताना. कारण तेव्हा जर यूट्यूब असते तर नितीन हे खेळाडू देखील खूप प्रसिद्ध झाले असते. आत्ता देखील होतील 40+च्या मध्ये. संदीप श्याम अतिशय चांगला चेंडू बॉटमचा वापर केला. सॉफ्ट हँडने चेंडूला पुश करतोय. शॉर्ट मिड विकेटला आपण गुरुनाथ चेंडूला फीड करतोय. यावेळेला थोडंसं फंबलिंग झालंय. इथे सांघिक यश मिळू शकतंय आणि फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही आणि शरद बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज येतोय गणेश. बघा ज्या सूचना आल्यात मित्रांनो त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गणेश येतोय. एक काळ गाजवलाय गणेशने देखील खिडकाई संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी करावी लागणारी भागीदारी चांगली होत होती पण एक
कॉलमुळे आपण ते कॉल दिला शरदने की धाव होते, पण जितू मात्र त्याला संवाद देत नव्हता. श्याम हा चेंडू सुरेख फटका यावेळेला. चेंडू जातो वेडी श्लॉंगला. क्षेत्ररक्षक राजेश आहे. एकच धाव मानस होतं, धाडस नव्हतं. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला. 3 गडी बाद. रणवीर इलेव्हन संघाची धावसंख्या 36 धावा आपण पाहू शकता. नितीन त्यातले आपण बघितलं तर 2 फलंदाज बाद झालेत, धाव बाद, आणि 1 फलंदाज पायचीच्या स्वरूपात. म्हणजे चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आर्या इलेव्हन. आणि विकेट आणि टॉसला फार महत्त्व आहे. सामना जर बरोबर झाला प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. नितीन बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, काल भगवा चषकमध्ये देखील कंपल्सरी चेसिंग होती. काल आम्ही निघूच्या स्पर्धेत होतो, तिथे देखील कंपल्सरी चेसिंग होती. श्याम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला गणेश. हा चेंडू लाईन पावी लागणारे ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईडची खूण करतायत. अव्वांतर धावेने भर. धावसंख्या 10 फलकात 37 धावा. कारण की ओपिनियरमध्ये सांगितलं सुनील भोईरने की 50+ धावा करू शकतो आम्ही, आणि त्या कर्णाकडे जात आहेत. हा चेंडू खूप चांगला फटका. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. लॉंग ऑफला चेंडू जातोय. राजेश आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडासा फॉर्मलिंग झालाय. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतोय चित्तीच्या वेगाने. 2 धावा इथे मात्र गणेश आणि जितू ही जोडी पूर्ण करते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 39 धावा. राजेश पाटील काटाईचे एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. एक काळ गाजवला या खेळाडूने देखील. कारण स्क्वेअर कटचे नजाकत भरे फटके त्याच्या माध्यमातून भरपूर वेळा पाहिले. श्याम चेंडू खूप चांगला होता. अपराणपुट आले होते यावेळेला. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा का संपर्क न. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते श्याम दातीलकरच्या माध्यमातून. पहिल्यांदाच 40+ खेळतायत. हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला राजेश. चूक होणार नाही. अतिशय चांगला क्षेत्ररक्षक आहे. ऑन द स्टंप फेकी. नितीन आत्ताही पहा किती चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय राजेश वायले. एक काळ गाजवला या खेळाडून देखील. वसारचा खेळाडू रमेश म्हात्रेला देखील आपण आज पाहणार आहोत. डान्सिंग करताना आपण त्यांना मैदानात बराच वेळा पाहिलं, पण आज बॅटिंग करताना पण आपण त्यांना पाहू. श्याम तुझी तू. हा चेंडू स्क्वेअर. सुरेख फटका. शप्पल झाले आणि फटका बनवला. हा पायचा पंचाचा इशारा येतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. बघा एकच खेळाडू जाऊ शकतो रणवीर इलेव्हन, कारण का आयोजकांच्या सूचना आहेत त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 44 धावा. नितीन 3 षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर 14.66 सरासरी धावा कुठल्या आहेत या षटकात. श्यामच्या पुणे धावा आल्यात आपण 11 धावा आल्या. 2 षटकाच्या आपण 2 ओव्हरमध्ये श्यामने धावा दिल्यात. 20 धावा दिल्यात आणि 1 गडी सुद्धा बाद केला. किशोर पाटील देखील येतात. एक चांगले क्रिकेटर स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन. 44 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं मगाशी ओपिनियनमध्ये सांगितलं होतं सुनील भोईरने की 50+ आम्ही धावा करू. त्यानंतर सामना आपण पाहू शकता. तर जगदीश पाटील देखील आमच्या बरोबर आहेत. कारण जगदीश पाटीलला आम्ही सातत्याने बघितलंय. जेव्हा रतनबुवा स्मृती चषक असतो एक फिक्स जागा त्यांची असते आणि तिथून ते 8 दिवस ती स्पर्धा एन्जॉय करतात. दत्ता तांडेल देखील असतात त्यांच्या सोबतीला. खूप चांगलं क्रिकेटचं त्यांना आवड आहे आणि क्रिकेटची आवड पाहिजेलच. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर रणवीर इलेव्हन संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा. 3 गडी बाद. 2 गडी आपण धावचीच्या स्वरूपात बाद झालं ते एक लेग बिफोरच्या स्वरूपात. तर गोलंदाजी मार्कवर आता पाहायचं कोण घेतोय यावेळेला आर्या इलेव्हन खाडी संघाच्या माध्यमातून. तर गुरुनाथ पाटील बेतवडेचा एक अतिशय चांगला खेळाडू. एक काळ गाजवला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. बऱ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून नाचवणारा खेळाडू. स्ट्रायकिंगला गणेशला आपण पाहू शकता. गणेश देखील आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला खेळाडू आहे खिडकाईचा. गुरुनाथ आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. चेंडू चेंजा पेस आपण बघितलं. फ्लाईट दिली होती यावेळेला चेंडूला. डॉट चेंडूची समाप्ती होते. यासाठी गोलंदाज जाणला तो यावेळेला.
नो स्ट्रायकरचा फलंदाज आपण पाहू शकता जितू पाटील काहीतरी बातचीत करतोय. तर नो स्ट्रायकरचा फलंदाज म्हणजे आरशाप्रमाणे काम करतोय, दाखवून देतोय की एक्झॅक्टली गणेश तुझी काय चूक होते, कशा प्रकारे तुला फलंदाजी करायची, ऑफ स्टंपवर येऊन की मिडल स्टंपवर येऊन तुला फलंदाजी करायची. गुरुनाथ पाटील राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. फुलटॉस आहे यावेळेला ऑनसाईडला टर्न वळवलाय चेंडू जातो वाईट स्लॉंगर रिझनमध्ये. शतरक्षक चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय पुष्कर कडून. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 45 धावा आपण पाहू शकता. पण इथं गुरुनाथ गोलंदाजी मार्क होता. स्ट्राईकला जितू पाटील. जितू पाटील आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. राईट राऊंड कडनं मारा करतोय. चप्पल झाले ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47. चप्पल झाले आणि फटका बनवला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुरुनाथ पाटील खूप चांगली गोलंदाजी करतो. क्षेत्ररक्षक 7 लाभणं फार गरजेचं आहे. स्क्वेअरच्या क्षेत्ररक्षाने आतापर्यंत 2 झेल सोडल्यात. काही हरकत नाहीये. धाबाखाली खेळू नका गुरुनाथ. तुझी तू हा चेंडू सुरेख आहे. यावेळेला बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षक विश्वास रसाळ आपलं काम पूर्ण करतो. बिग विकेट. जितू पाटील बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. जितूसाठी टाळ्या होऊन जाते. 10 चेंडू 23 धावांची खेळी केली. 4था फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येतो यावेळेला मोठ्या गावचा खेळाडू. योगेश येतोय. बघा जरा विनंती करतो रणवीर 11 संघ आपला 12 खेळू पाठवून द्या प्लीज. थोडं सहकार्य करा. योगेश येतोय. खरं का मित्रांनो 40+ बरेचसे खेळाडू आम्हाला माहिती आहेत पण काही काहींचे नावं माहिती नाही. उंबाड्याचा खेळाडू योगेश पाचशे कशावर फलंदाजी करतोय. गुरुनाथ खूप चांगली गोलंदाजी करतोय. झेल सुटल्यानंतर बघा त्याच फलंदाला बाद करण्यात यशमध्ये. राईट राऊंड तिकडे मारा करतो स्ट्राईकला योगेश. हा चेंडू खूप चांगला फटका आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू जातो मिडाफरून. आपण ते लॉंग ऑफला चेंडू जातोय. फीड करतोय राजेश. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 48 धावा आपण पाहू शकता. 48 धावा आपण पाहू शकता. तर स्ट्रायकेनला गणेश या दुसऱ्या आपण आता 4थ्या षटकात काही चेंडू बाकी आहेत. राईट आर्म राऊंड कडे मारा करतो गुरुनाथ पाटील. हा चेंडू सुरेख होता. खोदून काढलाय. चेंडू जातोय यावेळेला मिड विकेट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. राजेश येतोय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. फेकी अचूक येत नाहीये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 50 कंप्लीट. रणवीर 11 संघासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. 4 गडी बाद 50 धावा. खरे ओपिनियरमध्ये सांगितलं होतं संघ नायकाने की आम्ही 50+ धावा करू आणि आता 50+ धावा करू शकता. ते अजून 1 षटक बाकी आहे. या षटकात गुरुनाथच्या धावा आल्या तर विचार केला. 6 धावा देऊन आपण ते 1 गडी बाद केलाय. अंतिम षटक आता आर्या 11 खार्डी संघाच्या माध्यमातून कोण घेऊन येतो पाहायचंय. चला एकत्र येऊ नका. प्रत्येक आपण तर षटकानंतर कॅप्टन आपण निर्णय घ्या. जगदीश पाटील एकत्र आला तर तुम्ही काही सेकंद काही मिनिटं जातात आणि वेळ देखील कमी आपल्याला मिळतो. कारण आज इथे महिलांचा देखील एक कार्यक्रम होणार आहे. साडी वाटपचा महिलांचा सत्कार देखील होणार. विशेष सत्कार. तर नितीनातून आपण पाहिलं भरपूर. आता मकर संक्रांत झाल्यानंतर आपण हळदी कुंकाचे कार्यक्रम जगदीश पाटील भरपूर पाहतोय जिकडे तिकडे. तर अंतिम षटक कोण घेऊन तर यावेळेला पाहायचं आहे. पुष्कर येतोय. नाव पाडायचं आहे. अतिशय चांगला गोलंदाज. ऑलराऊंड एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे 40+ मध्यमधून. राजेश वायले देखील एक खूप चांगला फलंदाज आहे. सुधीर व्यापारी आहे. श्याम दातीलकर आहे. विश्वास रसाळ म्हणजे फलंदाजी खूप चांगली आर्या 11 खाडी संघाकडे देखील. राजेश पाटील या खेळाडूला देखील विसरता कामा नाहीये. पुष्कर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 5वं षटक. स्लोगवरचा षटक. हाणामारीचं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला योगेशला आपण पाहू शकता. योगेश पाहिजे तर कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. इथून 10 ते 12 धावा कुटाव्या लागणार आहेत. पुष्कर आमच्या समोरच्या कक्षा कडून फुलटॉच. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट. पंच नोची खूण करतायत. 1+1 धावा येत आहेत.
पंचांनी नोची खूण केली आहे. धावसंख्या 2ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. रिव्ह्यूसाठी आपल्याला 10 सेकंदाचा अवधी असणार आहे. त्या 10 सेकंदामध्येच आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे. फ्रीटचा चेंडू पाहायचं आता. फ्रीट दावत आहे. दावत कबूल करतो का फलंदाज गणेश? हा चेंडू या वेळेला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे पण चौथ्या अटेम्प्टमध्ये चेंडू खाली पडला. तर फ्रीट देखील होता. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 53 धावा. गुरुनाथ पाटीलने आपण इथं झेल सोडलाय. पण झेल पकडला असता तर नितीन फलंदाज बाद झाला नसता. योगेश पायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुष्कर चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला योगेश. पुढचा चेंडू. हा चेंडू या वेळेला आपण आता बॅकफुट गेले. ते पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 54 धावा. रणवीर 11 अडिवली संघ प्रथम फलंदाजी करताना 50+ धावा केल्या आहेत. चार गडी बाद. 54. चेंडू ऑन साईडला. चेंडूला खेळून करतो यावेळेला स्क्वेअर लेग रिझनमध्ये. डीप मधला क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलतोय. एकच धाव. बघा बॅकिंग चांगली येते. दिनेश पाटील साहेबांची ओनर आहेत स्वतः. ते देखील खेळत आहेत. 55 धावा. धावफलकात खूप चांगली बॅकिंग दिली आहे. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करतायत. पुष्कर चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. गणेशला आपण पाहू शकता. 5व्या क्रमांकाचा गणेश. पाहिजे तेवढे मोठे फटके आले नाहीयेत. हा चेंडू सरळ बॅटने खेळला या वेळेला. राजेश आला. त्यांना बीट करून चेंडू येतोय सरळ आमच्या समालोचकांमध्ये चौकार. थँक्यू डीजे. बघा फटक्यामध्ये ताकद. टायमिंग किती चांगलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. लॉंगॉनला त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला सीमा पार. चौकाराने धावसंख्या रणवीर 11 संघाची 59. पुष्कर. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. कहीं पे निगाह एक कहीं पे निशाणा. 1 धाव इथे लेगबायच्या स्वरूपात. 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 60 धावा. तर धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 60 धावा. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. जगदीश पाटील आम्हाला माहिती आहे की 2 चेंडू बाकी आहेत. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू जातो या वेळेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे श्याम दातेलकर. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 10 फलकात 62 धावा आपण पाहू शकता. यानंतर सामना असणार ऋषी 11 काटे विपक्ष क्रिशा देसाई एकता क्रिश 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचं आहे. अंतिम चेंडू. चेंडू या वेळेला शप्पल होऊन खेळायचं होतं. पंच वाईटची खूण करतायत. नितीन विश्वास रसाळ थोडेसे मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत. कारण एस्टिमेशन करतात त्यावरून वाटतात कारण का एक चांगला फलंदाज देखील आहे या संघातील. संख्येत टॉस आहे यावेळेला. चेंडू जातो कार्पेटच्या मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट केली आहे. थोडंसं फंबलिंग झालंय. श्यामकडनं 2 धाव कंप्लीट केले जात आहेत. तिसरी धाव देखील इथं चिताच्या वेगाने कंप्लीट केली जाते. संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे. तत्पूर्वी आपण एक सत्कार घेऊया. तर प्रवीण पाटील यांचा देखील इथं यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी भालचंद्र पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. प्रवीण पाटील भोपर एक चांगले खेळाडू देखील एक चांगले आयोजन करते सुद्धा आहेत. प्रवीण पाटील स्वागत आहे आपलं. देखील एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहेत. त्यांचा सत्कार करतील विनंती करतो मी भालचंद्र पाटील. प्रवीण पाटील भोपर एक चांगले क्रिकेटर. 67 धावांचं लक्ष असणारे 66 झाले आहेत. ऋषी 11 काटा विपक्ष देसाई एकता क्रिश 11. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन यायचं टॉससाठी आणि टी शर्ट देखील द्यायच्यात आपल्याला. चला लवकर आपण टी शर्ट देखील कॅरी करायचे आहेत. देसाई एकता क्रिश 11. चला संघनायक किंवा कोणी खेळाडू या आपल्या टी शर्ट कॅरी करायचे आहेत. तर प्रवीण पाटील भोपर यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय.
एक शाल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेला उपस्थित राहिले त्याबद्दल प्रवीण पाटील भाऊपरा तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तर धावा हव्यात आपण बघितले तर 66 धावा दिल्या, 67 धावांचं लक्ष्य. जेव्हा सामना सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या तरी आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्र शहरात देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानसमुद्र व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 40+ प्रीमियर लीग 2021चं पर्व तुम्हाला पाहायला मिळते. पहिलं वर्ष आणि आयोजक 40+ असोसिएशन ग्रामीण यांच्या स्वप्नातनं साकारलेली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खूप मोठं हातभार लागले ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. सुभाष पाटील, नितीन पाटील, रमेश पाटील, विनोद पाटील व ग्रामस्थ मंडळ संदप यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. ज्या प्रकारे विनोद पाटील यांनी उल्लेख केला, ज्यावेळी त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला त्यांनी सांगितलं होतं आमचंही स्वप्न होतं की 40+ प्रीमियर लीग स्पर्धा व्हावी आणि ती आमच्या हातातून झाली. याचा जास्त आनंद त्यांना आहे. 4 गडी बाद 66 धावा पहिल्या सत्रात कुठल्यात. रणवीर 11 अडोली संघ, राहुलभाई पाटील माझे उपसरपंच अडोली व एक चांगले यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांची खाती आहे ते या टीमचे संघमालक आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश पाटील व खाडी चषकाचे प्रमुख आयोजक त्यांचा संघ तुम्ही पाहतायत. आर्या 11 खार्डी. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य नाही आहे. चला टॉससाठी यायचे. ऋषी 11 काटई आणि देसाई एकता क्रिश 11. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल अर्जुनभाई पाटील जे 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला यशस्वी उद्योजक देसाई गावचे रवी सुधा मात्रे, गोल्डमॅन म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. यांचा संघ तुम्ही पाहू शकाल देसाई एकता क्रिश 11. चला जास्त विलंब करू नका. ऋषी 11 काटे टीमचे कॅप्टन आणि क्रिश एकता देसाई टीमचे कॅप्टन. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता नितीन भोईर यांचे चिरंजीव सुद्धा तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम मोठागाव लकी भोईर यांच्याच नावाने आपण पाहिलं तर बँजो पथक सुद्धा आहे आणि भरपूर चर्चा असते लकी बँजो पथकची. बाळू यूट्यूबला जाऊन सुद्धा तुम्ही सर्च करून पहा. 67 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या सत्रात 66 धावा कुठल्या GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुदीप आंबोळे सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत आहेत. आजच्या दिवसात 3 पंच तुम्ही पाहताय. 3 दिवस अभय पाटोळे सर पंचांच्या भूमिकेत आहेत. बाळा माने, सुदीप अंपोने नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. असे 3 पंच ऑफिशियल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. श्याम दातीलकर आणि गुरुनाथ पाटील आपल्या फलंदाजाचं नाव सांगा जरा जो स्ट्राईकला आहे. गणेश मॅन फ्रॉम नागाव. गणेशला तुम्ही पाहू शकता. 9 सेकंडला श्याम दातीलकर मॅन फ्रॉम खार्डी आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतात गोलंदाज गणेश मॅन फ्रॉम खिडकाली. पहिला चेंडू आणि चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवरती पहिला धमाका हा षटकार. धन्यवाद टीचे रेग्युलर खेळाडूंना. किशोर पाटील आपण पाहतो पहिल्याच चेंडूवरती षटकार. मध्ये इथे 40+ खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बाळू पाटील की पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकलाय म्हणजे त्यांच्या यामध्ये सुद्धा अजूनही ताकद आहे हे ते सांगत असताना. पूर्वी बाळू 7 ते 8 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर चेंडू जुना होईपर्यंत सिंगल डबल धावा घ्यायचे, त्यानंतर कदाचित षटकार पाहायला मिळायचा.
षटकार आलाय. सेटिंग बदलू नका राज. थोडस व्हॉल्यूम द्या. आणि गणेशचं स्वागत केलं इथे षटकाराने. गणेश राईट मोर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट शिकून करतायत. मी मगाशीच उल्लेख केलाय, कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. धन्यवाद. हीच सेटिंग ठेवा. डीजे राज यांच्या माध्यमातून चांगलं संगीत तुम्ही ऐकू शकाल. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि बघायचं कोणता संघ 40+ प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ ठरतोय. कट करण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहायला मिळते. एस्टनच्या मागे मॅन फ्रॉम देसाई जितू पाटील. चांगली फलंदाजी सुद्धा केली. 23 धावांचं योगदान दिलंय जितूने. आणि इथे बाळू गणेशला कमबॅक करावा लागेल. गणेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅन फ्रॉम खिडकाली. काल योगेश पवारने खिडकाली संघाचे अर्धशतक सुद्धा ठोकला भगवा चषकमध्ये. पंच वाईट शिकून करतात. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे बघा. जितू सांगतायत लगेच गणेशला की हा वाईट चेंडू आहे. हे वैशिष्ट्य असतं चांगल्या एस्ट्रेशनचं, कारण चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. हे जितूने पाहिलं त्यामुळे लगेच त्याने गोलंदाजाला सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. 8 धावा झाल्यात. जगदीश पाटील आमच्या सोबत आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली माहिती आम्हाला देत आहेत. इथे मात्र धावचीची संधी बाळू पाटील आणि चांगला फलंदाज बाळू इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. सांघिक यश मिळालंय ते रणवीर 11 अडवली संघाला. गणेश बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे बाळू. गणेश आपण पाहिलं तर नागाव संघाचा एक 1 मॅन आर्मी म्हणून त्याची ओळख आहे फलंदाजीमध्ये. आणि तो फलंदाजी ते धावचीत बाद झाला. त्यामुळे थोड्या अडचणी येऊ शकतात. आर्या 11 खार्डीस संघाला नवीन फलंदाज राजेश पाटील आलेत मॅन फ्रॉम काटई. इथे मात्र फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. श्याम दातीलकरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. धन्यवाद डीजे. क्या बात आहे. 40+ प्रीमियर लीगमध्ये लहान लहान मुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात बाळू. आणि तेही भरपूर मेहनत करतात बघा. बॅट घेऊन राजेश पाटील यांची बॅट घेऊन आला एक लहान मुलगा. चला टॉससाठी यायचे ऋषी 11 काटई आणि देसाई एकता क्रिश 11. बघा तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय, स्पर्धा खूप चांगली आहे, तुम्ही वेळेवर उपस्थित राहा. इथे मात्र साईडला खेळायचं होतं. अपील थोडंसं उशीर जरूर केलंय गोलंदाजाने. आणि कॉट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता, स्क्वेअर लेगच्या नाही. तिसरे पंच नसतील लक्षात घ्या. आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कोणत्या प्रकारचा दबाव आणू नका पंचांवरती. चला फिल्डिंग लावायची, कारण कॉट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता. म्हणून एक फलंदाज नक्कीच मी उल्लेख करेल. म्हात्रेपाडाचा एक फलंदाज आहे अल्पेश म्हात्रे, जो मैदानात जातो त्याला बऱ्याच वेळा पंचांनी सांगितलंय की तू बॅट चेंज कर, कारण त्याची बॅट आहे, त्याच्या बॅटचा ग्रीपचा आवाज भरपूर येतो. तरी मात्र तो खेळाडू बॅट बदलत नाही. अल्पेश म्हात्रे म्हणून आहे म्हात्रेपाडा संघाचा. अँड्री रसल या नावाने तो नक्कीच जरूर प्रसिद्ध आहे. नोट आउट आहे. दोन पंचांनी चर्चा केली आणि तो निर्णय सुद्धा मान्य केला. कौतुक करेल रणवीर 11 आडोली संघाचं कॅप्टन सुनील भोईरचं, कारण की चर्चाच करणं जरूर होतं आणि त्यांनी चर्चा जरूर केली. लगेच सुनील भोईर आपल्या जागेवर जात आहेत. किरण दादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. ऋषी 11 काटई विरुद्ध एक देसाई एकता क्रिश 11, दोन्ही टीमच्या कॅप्टनने हजर व्हायचे. चेंडू बराच वेळ हवे, ते मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये.
2 धावा इथे मिळाल्यात आणि गणेशने या षटकात धावा खर्च केल्या त्या तब्बल 14-67 धावांचा पाठलाग करत असताना 53 धावांची अजूनही गरज आहे. कारण ऑफिशियल पंच बळू 2 चांगले पंच मैदानाच्या आतमध्ये अभय पाटोळे सर आणि बा माने सर, ज्यांनी एक खेळ क्रिकेटसाठी गाजवलाय. माने सर आपण पाहिलं तर बाळू नेहमी सुभाष मैदानामध्ये आम्ही त्यांना पाहायचो. तर क्षेत्ररक्षण लगेच लावायचे कारण की आज आपल्याला 9 सामने कव्हर करायला लागू शकतात. पद्माकर भोईर यांचे आगमन झाले. देसाई एकता क्रिश इलेव्हनचे संघनायक इथे आलेले आहेत. पद्माकर भोईर परशुराम पाटील यांना विनंती होतो की आपल्या 3 षटकांचा टॉस होईल, लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे. फक्त एका बाजूला असतील पद्माकर भोईर जे कॅप्टन आहेत, देसाई एकता क्रिश इलेव्हन रवी सुदाम मात्रे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेला संघ, जो दुसऱ्या बाजूला ऋषी इलेव्हन काटई. ऋषी इलेव्हन काटई संघाचे संघनायक मला वाटतं रणजित ठाणगे, मॅन फ्रॉम मानपाडा. एक काळ ज्यांनी गाजवलाय मानपाडा टीमसाठी. तर मग 40+ माध्यमातून सुद्धा तुम्ही त्याला पाहू शकता पुढच्या मॅचमध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज सुनील भोईर, कॅप्टन येत आहेत रणवीर इलेव्हन आडोली संघाचे. सकाळीच नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचले. 3 सामने जर जिंकले 4 संघामधनं तर तो संघ क्वालिफाय होईल, लक्षात घ्या. आणि 3 संघाने 2-2 सामने जिंकले तर मात्र नक्कीच ड्रॉ केला जाईल. आणि 2 मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळते. ज्या प्रकारे पहिल्या सत्रात उल्लेख केला होता बाळू पाटील यांनी की स्क्वेअर केटचे फटके खूप चांगले खेळतात राजेश पाटील. मॅन फ्रॉम काटई, चेंडू सीमा पार चौकार. चौकार आलाय राजेश पाटील काटई. काटई म्हटलं तर नक्कीच ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील असतील, अनंत पाटील असतील, काशीनाथ पाटील साहेब असतील आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. त्यांचा संघ सुद्धा तुम्ही पुढच्या मॅचमध्ये पाहू शकाल. धापलकर धावा आपण पाहिल्या तर 18 धावा झाल्यात. लक्ष्य 67 धावांचे बाळू. आज धावा येत आहेत. पहिल्या दिवसात थोड्या धावा येत नव्हत्या. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकलेत. चेंडू हवेत आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे शरद. खूप चांगला झेल टिपलाय. रवी वायले यांचे बंधू सुद्धा तुम्ही पाहताय, सोनू वायले. एक काळ त्यांनी गाजवलंय. आजही रवी वायले यांच्याही नावाची चर्चा भरपूर असते बाळू. आणि आता मात्र ज्यांच्या नावाची भरपूर चर्चा असते, विश्वास रसाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक काळ ज्यांनी गाजवलं, आजही त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यांचे 2 चिरंजीव खूप चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत असतात. निनात आणि त्यांचे बंधू. आणि आता बघायचंय रसाळ, विश्वास रसाळ आणि श्याम दातीरकर, 2 चांगले फलंदाज बाळू मैदानाच्या आतमध्ये. आता या 67 धावांचा पाठलाग आर्या इलेव्हन खाडी संघाला करायचा असेल तर या जोडीला शेवटपर्यंत थांबावं लागेल. कारण सुनील भोईर सारखा गोलंदाज आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, अपील कोणत्या प्रकारचे ते झालं नाही. कारण की सुनील भोईरला माहिती आहे बाळू ते चांगले एक ऑफिशियल पंच आहेत, तेवढेच चांगले क्रिकेटर. कारण चेंडू हा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर होता. त्यामुळे सुनील भोईर यांनी कोणत्या प्रकारचं अपील केलं नाही. खऱ्या अर्थाने अर्जुनभाई पाटील यांचं मी कौतुक करेल, श्रीपद म्हात्रे साहेबांचं कौतुक करेल, 40+ संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाळू जवळजवळ खेळाडूंनी खेळ बंद केला होता. त्यांना संधी मिळाली. मात्र इथे चेंडू हवेत आहे आणि शरद कडनं मात्र इथे झेल झाला ड्रॉप. मात्र बाळू धाव एकच मिळाली. 2 धावा झाल्या असत्या. मानस होतं मात्र धाडस नव्हतं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. बघा ते श्याम दातीलकरचा झेल जरूर सुटलाय आणि तो किती आता मागात पडेल रणवीर इलेव्हन आडवली संघाला.
एक धाव इथे मिळेल. इथे मध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू घेऊन करतायत. एकदा पुरवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस मिसफील्ड झाली आहे. स्ट्रॉंग अपील तुम्हाला पाहायला मिळते. मदपंच सांगतायत बॅट कुठे ग्राउंडिंग झाली आहे. सुनील भोईरलाही असं वाटलं जवळजवळ की फलंदाज थोडंसं मागे राहिला किंचित. मग पंचाने पहिले पाहिलं त्यानंतर सांगितलं की नॉट आउट आहे. 2 धावा इथे आपण पाहू शकता. रिप्ले बाळू बघा काय कौतुक करेल मी जीटीसीचं. बघा फलंदाज पोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. खूप चांगले रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते. जीटीसी ज्यासाठी आम्ही नेहमी जीटीसीचा उल्लेख करत असतो. क्लेडीचा बिग बॉस म्हणूनच जीटीसीला ओळखलं जातं आणि भरपूर चर्चा असते भाऊ जीटीसीची सुद्धा. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्या त्या 21. 67 धावांचं लक्ष होतं. आता 18 चेंडूमध्ये 46 अजूनही करायचे आहेत बाळू. या षटकात कुठेतरी थोडंसं मागे पडलाय RA11 खार्डी संघ. त्याचं कारणही सांगतो. गणेश धावचीत बाद झालाय. मॅन फ्रॉम नागाव. गणेश असा फलंदाज आहे जो कधी धावांची गती वाढू शकला असता. मात्र थोडीशी घाई दाखवली श्याम दातीलकर आणि गणेशने. कधी धावचीची विकेट रनआउटची विकेट बऱ्याच वेळा संघाला महागात पडते. मात्र अजूनही येणाऱ्या फलंदाजामध्ये सुधीर व्यापारीसारखा आक्रमक फलंदाज या संघामध्ये आहे हे विसरून चालणार नाहीये. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत पुन्हा एकदा गणेश. मॅन फ्रॉम खिडकाली. सेकंडला श्याम दातीलकर. 2 सेकंडला आपण पाहतोय विश्वास रसाळ. 2 असे खेळाडू आहेत जर मैदानात थांबले तर या 18 चेंडूमध्ये 46 धावांचा पाठलाग ते नक्कीच करू शकतात. क्षमता आहे सिद्ध करावी लागेल. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल लक्षात घ्या. इथे मध्ये सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून क्षेत्ररक्षक आले होते नितीन. मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल. हा चौकार. प्रवीण पाटील 25 धावा झाल्यात. मी मगाशीच उल्लेख केलाय बाळू पाटील की श्याम दातीलकर आणि विश्वास रसाळ हे 2 खेळाडू असे आहेत की हे क्रिकेटमध्ये भरपूर मुरलेत. त्यांना क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे आणि ते मैदानात राहिले तर धावांचा पाठलाग नक्कीच करतील. अजून एक चांगला फटका. मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलंय का. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज श्याम दातीलकरची खेळी ते होईल समाप्त. हा लागणारा खूप मोठा धक्का RA11 खार्डी संघाला. चला क्षेत्ररक्षण लावायचे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. जो वेळ आहे त्या वेळात तुम्हाला 5 षटकं फेकायची आहेत. सूरज चौधरी उर्फ भाऊ सुद्धा काहीतरी सूचना करतायत. मॅन फ्रॉम खंबालपाडा. पहिल्या दिवसाचा विचार केला तुम्ही तर पहिल्या दिवसात 4 संघ खेळले. त्यातून स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान नांदिवली संघ टॉप 3 मध्ये पोहोचलाय. कालच्या दिवसात 4 संघ या स्पर्धेत खेळले. त्यातून स्वर्गीय शिवाजीदादा शेलार जनामामा यांचा संघ 7474 हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला आणि आज 4 संघ खेळत आहेत. आणि बघा या 4 संघांमधून कोणता संघ टॉप 3 मध्ये पोहोचतोय. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार हा संघ आपण पाहतोय टॉप 3 मध्ये पोहोचलाय. दादा आपल्यामध्ये आज नाही आहेत मात्र त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम जनामामांच्या माध्यमातून केला जातोय. चांगली गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते. शांत ठेवलंय सुधीर व्यापारीला. तर श्याम दातीलकर बाद झालेत. लक्ष आपण पाहिलं तर 67 धावांचे. म्हणून या अगोदर 66 धावा MG टायगर तिसगाव संघाने पहिल्या दिवशी सुद्धा कुठल्या होत्या. जो महेश गायकवाड साहेबांचा संघ आहे. जनार्दन पाटील मॅन फ्रॉम निजेगाव जे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघामध्ये त्यांनी या स्पर्धेतील
पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. काल सुद्धा एक विकेट हॅट्रिक झाली आहे. राजू काटे मॅन फ्रॉम नारिवली 2 वैयक्तिक 45 धावा सुद्धा या स्पर्धेत कुठल्या आहेत. संतोष साळवी मॅन फ्रॉम खंबालपाडा स्वर्गीय शिवाजीदादा शेलार या संघामध्ये त्याला तुम्ही पाहिलं आणि आज पाहू शकाल त्याला टॉप 3 मध्ये. सतीश पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आता मात्र ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे, हेच पंचाने पाहिलं आणि व्हाईटचा इशारा केलाय. 67 धावांचं लक्ष आहे. 26 धावा बाळू झाल्यात म्हणजे 41 अजूनही करायचे आहेत. लक्ष थोडंसं अशक्य होत चाललंय. 2 चेंडू बाकी आहेत, त्यानंतर टॉस होईल. ऋषी 11 काटई विरुद्ध देसाई एकता क्रिश 11. पद्माकर भोईर यायचे आपण टॉससाठी आणि रणजित ठाणगे. आता मात्र बाळू काय घडलंय, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि आता मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. विश्वास रसाळ बाळू यांना विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. चांगल्या फलंदाला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि त्यामुळे थोडासा अडचणीत आलाय तो RA 11 खाडी संघ. 13 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. टॉससाठी यायचे पद्माकर भोईर आणि रणजित ठाणगे दोन्ही कॅप्टन या टॉससाठी. यानंतर पुढची मॅच असेल. प्रवीण पाटील भोपार यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ऋषी 11 काटईचे कॅप्टन आहेत ते रणजित ठाणगे मॅन फ्रॉम मानकडा आणि देसाई एकता क्रिश 11 चे कॅप्टन आहेत पद्माकर भोईर. दोन्ही कॅप्टन या लवकर. या चेंडूनंतर टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. पद्माकर भोईर यांना बोलावं लागेल कारण की एक काळ त्यांनी गाजवलंय. बेतोडे गावासाठी खुल्या गटातनं सुद्धा भरपूर स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. रवी सुद्धा मात्रे यांचे चिरंजीव सुद्धा मला वाटतं उपस्थित आहेत. क्रिश आणि सलग 4था चेंडू इथे डॉट फेकलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा झाल्यात. 12 चेंडू मध्ये आता 41 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. टॉस केला होतोय. क्रिश सुद्धा मला वाटतं आलेत. रवी सुद्धा मात्रे यांचे चिरंजीव त्यांचे स्वागत या स्पर्धेमध्ये. ऋषी 11 काटई संघाने नाणेफेक जिंकली. पहिल्या मॅच मध्ये RA 11 संघाने जिंकली होती. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ऋषी 11 काटई पुन्हा तुमच्यापर्यंत नियम नक्कीच पोहोचते. तुम्हाला टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर सलग 3 सामने जिंकले तर तुम्ही टॉप 3 मध्ये प्रवेश करू शकता. 4 संघांमध्ये 3 संघांनी 2-2 सामने जिंकले तर ड्रॉ होईल. 2 मॅचेस होऊ शकतात. म्हणजे 2 दिवसाचा इतिहास आपण पाहिला तर 2 संघाने 3-3 सामने जिंकलेत बाळू. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली संघाने 3 सामने जिंकले आणि त्यानंतर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार या संघाने सुद्धा सलग 3 सामने जिंकले. त्यामुळे 6-7 सामने 2 दिवसात झालेत. म्हणजे आज 8 किंवा 9 सामने होऊ शकतात. भीम काळन यांचं आगमन झालं याच्या व्यासपीठावरती. नितीन भोईर यांचे चिरंजीव तुम्ही पाहू शकता आमच्या स्क्रीनवर. लकी म्युझिकल बांजो पदक प्रेक्षणीय मॅच सुद्धा आज होणार आहे. काही महिलांचा सन्मान सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशा अनेक कार्यक्रम होणार आहेत आजच्या दिवसामध्ये कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे खेळाडूंना सूचना असेल आपण जास्त वेळ घेऊ नका. थोडंसं स्पीडअप करायचंय. संघ मालक आले असतील तर त्यांनाही विनंती या व्यासपीठावरती. राहुलभाई पाटील जे उद्योजक आहेत आडोली गावचे त्यांचा संघ तुम्ही पाहताय. रणवीर 11 मेक्या रमेश म्हात्रे मात्र थोडीशी रेस घेत आहेत. अजूनही 2 सामने आहेत भाऊ त्यामुळे त्यांनी रेस घेतली या मॅचमध्ये.
अरुण गोरपेकर येत आहेत, मॅन फ्रॉम नारिवली. नारिवली म्हटल्यानंतर नक्कीच आमचे मित्र जगदीश पाटील एक अप्रतिम समालोचक. त्यानंतर आमचे मित्र संदीप गोरपेकर असतील. 12 चेंडू 41 धावांची अजून गरज आहे. अरुण येत आहे चौथं षटक घेऊन, एक यशस्वी उद्योजक सुद्धा आहेत. पहिला चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये, वाईडिश लॉंगरवर येतील, उचलतील, फेकी करतील. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. इथे बाळू चौकार षटकार आता मारावे लागतील ते आर्या 11 खाडी संघाला. सिंगल डबलने बाळू इथे काम चालणार नाहीये. तर चेंडू आता 11 शिल्लक आहेत आणि धावा 39 करायच्यात बाळू. मात्र क्रिकेट या खेळामध्ये अशक्य काही नाहीये, कधीही काय होऊ शकतं. आणि इथे फलंदाज बाद होतोय. पुष्कर काटेची खेळ इथे समाप्त होईल आणि आता थोडासा अडचणीत आलाय तो आर्या 11 खाडी संघ. राजेश वायले येत आहेत नवीन फलंदाज, मॅन फ्रॉम वसार. 40+ प्रीमियर लीग स्पर्धा म्हटल्यानंतर बाळू सर्व आपल्या ग्रामीणचे खेळाडू, आपल्या प्रत्येक गावातील 1 ते 2 3 असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या खेळाडूंनी नावं दिलेत आणि ते खेळाडू इथे उपस्थित राहिले नाही आहेत, त्यांना मात्र पुढच्या वर्षी संधी मिळेल की नाही हे सांगणं थोडंसं कठीण आहे बाळू आता. कारण की जर तुम्ही नाव आपलं दिलंय नक्कीच प्रॉब्लेम्स होऊ शकतो. मात्र 4 खेळाडू आज कमी आहेत आर्या 11 खाडीमध्ये, तर मी असं करू नका. आपण नाव दिलं असेल तर इथे उपस्थित आपल्याला राहावं लागेल. यश मिळाले गोलंदाज अरुण गोरपेकर यांना. पहिली मॅच तुम्ही पाहता आर्या 11 खाडी विरुद्ध रणवीर 11. एका बाजूला दिनेश पाटील साहेब तर दुसऱ्या बाजूला राहुलभाई पाटील. इथे चेंडू हवेत आहे. नितीन खूप वेगाने आले ते. एकच धाव इथे मिळेल. तर सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. मात्र सुधीर व्यापारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठे फटक्यांचे ते शोधात आहेत, मोठे फटके येत नाहीये. चेंडू जवळ होतोय मिडविकेट आणि वाडिश लॉंगांच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. शरद, सुनील असे दिग्गज खेळाडू या संघामध्ये आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकात आपण पाहिलं तर ऑप्शन भरपूर आहे. चांगलं रणवीर 11 संघ आपल्याला चांगला पाहायला मिळतो. कारण भाऊ चौधरी सारखा अष्टपैलू खेळाडू आहेत. शिवाजी जोशी ज्याने एक काळ गाजवला जुनी डोंबिवली संघाडे आणि खास करून खुल्या गटातनं बाळू भरपूर स्पर्धा खेळायचे. शिवाजी जोशी अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जायचे आणि बऱ्याचशा स्पर्धा मला आठवते शिवाजी जोशी यांनी जिंकल्यात. पेंढारकरच्या मैदान असतो, जिमखान्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाहिलं आणि भरपूर त्यांना बाळू क्रिकेटची आवड आहे. स्वतः एक चांगले पॅकर्स सुद्धा आहेत ते आणि त्यांच्या माध्यमातून खेळाडू जमा केले जायचे आणि अनेक स्पर्धांमध्ये ते सहभाग नोंदवायचे. ज्यावेळी आम्ही समालोचन सुद्धा करत नव्हतो तेव्हा आम्ही पाहिले शिवाजी जोशी यांना. त्यामुळे साईट जरा मला संघ जरा चांगला वाटतोय तो रणवीर 11 आडुली संघ. बघायचं अजूनही पुढे संघ खेळतील, त्या संघामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप असू शकते. आर्या 11 संघाचा एक विचार केला तर चांगली साईट आहे. मात्र गणेश बाळू जिथून धावचीत झाले तरी गणेश असा खेळाडू होता गावचा ज्याने कधी धावांची गती वाढवली असेल. मात्र त्यांचं कॉम्बिनेशन झालं कारण प्रत्येक खेळाडू वेगळ्या गावातील आहे, त्यामुळे थोडंसं तालमेळ जुळत नाहीये बाळू. त्यासाठी तुम्हाला 8 दिवस एकत्र सराव करायला हवा होता. इथे मला सुरेख गोलंदाजी करतायत अरुण गोरपेकर आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. धन्यवाद. 4 षटकात 34 झालेत, एका षटकात 33 आता करायचे आहेत. आर्या 11 खाडी संघ थोडासा बॅकफुटवर आहे.
तर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे आगमन झाले, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूंनी जवळजवळ खेळ बंद केला होता त्या खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली आहे. 40+च्याही भरपूर स्पर्धा होत असतात बाळू, आणि याचं श्रेय नक्कीच अर्जुनभाई पाटील, उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे निजेगावचे, त्यानंतर बाळा बोराडे खजिनदार आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी. ऋषी 11 काटाई संघाने नाणेफेकी जिंकले. पुढच्या मॅचमध्ये संघनायक रणजित ठाणगे आहेत, मॅन फ्रॉम मानपाडा, आणि तर 6 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. फलंदाज राजेश फुलोरे आहेत. सुनील चौधरी शेवटचं षटक घेऊन आलेत, मॅन फ्रॉम काटई. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करत आहेत. पाच चेंडू आणि 32 धावा, लक्ष्य अशक्य होत चाललंय. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू होता. एस्ट्रिक्सचं मी कौतुक करेल. गारवीचे माजी सरपंच योगेश पाटील साहेबांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती या व्यासपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत. आणि आता मात्र सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. दीपमध्ये क्षेत्रक्षेत्र तुम्ही पाहताय सूरज चौधरी, मॅन फ्रॉम खंबालपाडा, सुनील भोईर आहेत, नितीन भोईर आहेत, शरदला तुम्ही पाहतायत, अरुण गोरपेकर आहेत, जितू पाटीलला पाहतायत, सोनू आहेत, मॅन फ्रॉम वसार, किडकाईचे गणेश आहेत. त्यामुळे संघ खूप ताकदवान संघ दिसतोय. रणवीर 11 आडवली संघ, राहुलभाई पाटील यांचा संघ. सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, फिरकी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सुनील चौधरी, मॅन फ्रॉम काटई, योगेश पाटील साहेबांचं आगमन होते, माजी सरपंच घारिवली. आणि कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने ज्यांनी मदतीचा हात पुढे आणला ते योगेश दादा पाटील यांचे आगमन झाले, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मनोजदादांचे आगमन होते, त्यांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि प्रेक्षणीय मॅचमध्ये सुद्धा आम्ही त्यांना पाहिलं होतं घेसरच्या स्पर्धेत. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे आगमन झाले, त्यांनाही विनंती या दादा आपले हार्दिक स्वागत. आणि त्या मात्र बाळू सामन्यामध्ये आता मजा नाही आहे, कारण की जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये तो रणवीर 11 आडवली संघाने. हार्ड लक आर्या 11 खार्डी संघ. रमेश म्हात्रे सुद्धा